तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार। महालक्ष्मीचे व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख, शांती, धनसंपदा यांची बरकत होते। त्याचप्रमाणे ज्या महिला कोणी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे व्रत करत नसतील तर त्यांनी आजपासून मार्गशीर्ष महिन्यातले व्रत करू शकतात। त्याची सुरुवात तुम्ही करू शकता। ज्यांना माहिती नसेल तर त्या मांडणी कशी करायची तर मी आज मांडणी दाखवणार आहे। तर मांडणी करताना सर्वप्रथम आपल्याला चौरंग मांडायचा आहे आणि चौरंगावर आपल्याला एक लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला बघा कोणतीही सेवा करताना, पूजा करताना, कोणत्याही देवाची सेवा पूजा करताना आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यासाठी अगोदर खाली थोड्याशा अक्षता, हळद कुंकू आणि त्यावर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तर तुम्ही ही मांडणी सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता। आणि ह्या पूजेची मांडणी करताना ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमःचा आपल्याला जप करायचा आहे। त्यानंतर येते गणपती बाप्पा। बघा कुठल्याही नवीन सेवेला किंवा कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करताना आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांचा नामस्मरण किंवा त्यांची पूजाविधी करत असतो। तर आपल्याला पहिलं गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे। त्यानंतरच आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे। अभिषेक करताना तुम्ही अथर्वशीर्षाचं ही पठण करू शकता किंवा जर तुम्हाला शक्य नसेल तर फक्त ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः हा असं बोलून तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। तर स्थापना करतानाही थोड्याशा अक्षता, हळद कुंकू, त्यानंतर गणपती बाप्पांना इथे विराजमान करायचं आहे। त्यांना हळद कुंकू लावायचं आहे। दिव्यालाही हळद कुंकू लावून एक फूल अर्पण करायचं आहे। आता आपली गणपती बाप्पांची स्थापना करून झाली आहे। आता इथे आता आपल्याला कलश मांडायचा आहे। तर त्याआधी आपल्याला तांदळाची रास करून घ्यायची आहे। तुम्ही इथे गोलाकार पद्धतीनेही तांदूळ मांडू शकता किंवा स्वस्तिकही काढून तुम्ही तांदळाची स्वस्तिक काढू शकता। नाही तर तुम्ही असं डिशमध्ये तांदूळ घेऊन तुम्हाला त्यामध्ये थोडा हळद कुंकू व्हायचा आहे आणि त्यावर तुम्हाला कलशाची मांडणी करायची आहे। तर बघा कलशामध्ये मी 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, फूल, हळद कुंकू आणि थोडेसे अक्षता मी या कलशामध्ये टाकले आहेत। त्यानंतर हे साडी माझ्याकडे अगोदरच अवेलेबल होती, म्हणजे रेडीमेड आहे। जर तुमच्याकडे असे मार्केटमध्ये भरपूर असे उपलब्ध आहेत असे वस्त्र, जर तुमच्याकडे कुठे मार्केटमध्ये अवेलेबल नसतील तर हे पूर्णतः ऑप्शनल आहे। तुम्ही साध्या पद्धतीनेही कलशाची मांडणी केली तरीही चालेल। माझ्याकडे होतं म्हणून मी हे वस्त्र परिधान केले। कसं आहे आपली महालक्ष्मी खूप खूप सुरेख दिसते, त्यामुळे मी वस्त्र परिधान केले। त्या कलशामध्ये आपल्याला 5 फळांची पानं ठेवायची आहेत। जर 5 फळांची पाने तुम्हाला कुठे मिळत नसेल तर तुम्ही 5 फुलांचीही पाने ठेवू शकता। जर ह्या दोघांपैकी काहीच भेटत नसेल तर तुम्ही आपले नागवेलीची पानं असतात ती नागवेलीची पानंही ठेवू शकता। पण जास्त करून तुम्ही प्रयत्न करा तुमच्याजवळ आसपास झाडे असतील तर फळांची, फुलांची, तर 5 फळांची किंवा 5 फुलांचीच पाने आपल्याला कलशामध्ये ठेवायचे आहेत। जर नसेलच तर तुम्ही आपली नागवेलीचीही पानं ठेवू शकता। त्यानंतर आपल्याला कलशावर नारळ ठेवायचा आहे। नारळाची शेंडी वरती पाहिजे। तर अशा प्रकारे नारळ ठेवल्यानंतर माझ्याकडे मुखवटा आहे। जर तुमच्याकडे मुखवटा असेल तर तुम्ही मुखवटा लावू शकता, नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही अशा प्रकारे साध्या पद्धतीनेही तुम्ही कलशाची मांडणी करू शकता। तर कसं आहे ना, मुखवटा आणि साडी म्हणजे हे वस्त्र परिधान केल्यामुळे आपली देवी खूप अशी सुंदर आणि सुरेख दिसते, त्यामुळे मी मुखवटा आणि देवीला वस्त्र परिधान केले। त्यानंतर येतं देवीला वेणी। तर मी ही वेणी घरातच तयार केली आहे। तर मार्केटमध्येही आपल्याला अशी तुम्ही गजऱ्याची, फुलांची अशी वेणी तुम्ही देवीला असं वेणी आपण अर्पण करायची आहे। त्यानंतर येते देवीचा फोटो। जर तुमच्याकडे देवीची मूर्ती असेल तर तुम्ही देवीच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता। जर देवीची मूर्ती नसेल तर तुम्ही लक्ष्मीचा फोटो आपल्याला इथे, महालक्ष्मी मातेचा फोटो आपल्याला इथे पाठी ठेवायचा आहे। जर तुमच्याकडे भगवान विष्णूचाही फोटो असेल तर तुम्ही
विष्णूचा आणि महालक्ष्मीचा फोटो ठेवू शकता. त्यानंतर महालक्ष्मीचं यंत्र समोर ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ किंवा जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर बघा, श्रीयंत्र, कमळगट्ट्याची माळ, गोमती चक्र आणि आपल्या ज्या ह्या पिवळ्या कवड्या असतात, तर पिवळ्या कवड्या, गोमती चक्र, श्रीयंत्र आणि त्यानंतर ही कमळगट्ट्याची माळ हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. त्यामुळे मी इथे स्थापना करते. जर तुमच्याकडे नसेल कमळगट्ट्याची माळ, श्रीयंत्र असेल तरच ठेवा, नसेल तर काही हरकत नाही. ह्या सर्व गोष्टी महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत म्हणून मी तिथे ठेवल्या आहेत. त्यानंतर लक्ष्मीला मी मंगळसूत्र घालून घेते. आणि त्यानंतर तुम्ही जर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही कुंकुमार्चनही करू शकता. दिवसभरात तुम्ही कधीही कुंकुमार्चन करू शकता. त्यानंतर देवीला हळद कुंकू आपण लावून घेऊ. त्यानंतर ही महालक्ष्मीची पुस्तिका आहे. व्रतकथाचं आपल्याकडे असं पुस्तिका आपल्या मार्केटमध्ये मिळून जाईल. तर ह्या आता जर तुमच्याकडे फोटो नसेल, मूर्ती नसेल महालक्ष्मीचं, तर महालक्ष्मी स्वरूप तुम्ही ह्या पुस्तिकालाही तुम्ही लक्ष्मी स्वरूप म्हणून पूजू शकता. आणि ह्यामधली जी व्रतकथा आहे ती व्रतकथा तुम्हाला लक्ष्मीसमोर, मातेसमोर व्रतकथा एकदा पठण करायचं आहे आणि त्यातलं महात्म्यही तुम्हाला बोलायचं आहे. आणि शेवटी तुम्हाला आरती करायची आहे आणि तुम्हाला एकदा श्रीसुक्तमचं पठण आणि महालक्ष्मी अष्टकमचं पठण तुम्हाला करायचं आहे. आणि ही महालक्ष्मी व्रतकथाचं जी प्रत आहे, जी पुस्तिका आहे, त्या पुस्तिकाचंही आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. त्या पुस्तिकेला आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला देवीची ओटी भरून घेऊ आपण. देवीची ओटी अशा प्रकारे भरून घेऊ. नैवेद्यामध्ये तुम्ही 5 प्रकारची फळं ठेवू शकता. मी इथे 5 केळी ठेवल्या आहेत. तसेच तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य किंवा साखरेचा नैवेद्यही माता लक्ष्मीला दाखवू शकता. बघा, महालक्ष्मी मातेला तांदळाची खीर अत्यंत प्रिय आहे, तर तुम्ही खिरीचा नैवेद्यही दाखवू शकता. त्याचप्रमाणे हा चांदीचा सिक्का जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे पूजेमध्ये मांडू शकता. हळद कुंकू व्हायचं आहे आणि पुष्प अर्पण करायचं आहे. देवीला माझ्याकडे चुनरी आहे, तर मी चुनरी देवीला अशा प्रकारे अर्पण करते. बघा, मुखवटा, साडी हे सर्व ऑप्शनल आहे. त्याचप्रमाणे कमळगट्ट्याची माळ, चांदीचा सिक्का देवीचा, महालक्ष्मीचा चांदीचा सिक्का, कमळगट्ट्याची माळ, श्रीयंत्र, पिवळ्या कवडी, ह्या सर्व ऑप्शनल गोष्टी आहेत. तुम्ही साध्या प्रकारेही तुम्ही पूजेची मांडणी करू शकता. तुम्हाला महालक्ष्मी मातेची आरती बोलायची आहे आणि त्यानंतर सकाळी म्हणजे उद्या दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशा करायची, तर उत्तर पूजा तुम्हाला जे खाली आपण तांदळाची रास केलेली आहे ती तांदळाची रास आणि हा नारळ तुम्हाला शेवटच्या गुरुवारी म्हणजे जे 5 गुरुवार आहेत त्या 5 गुरुवारी तोच नारळ आणि तेच तांदूळ तुम्हाला दर गुरुवारी ठेवायचे आहेत. त्यानंतर जी हे फुलं आहेत, फुलं असतील किंवा विड्याची पानं असतील तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. आणि जी वेणी आहे देवीची, तर ती वेणी तुम्ही देवीलाच ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या केसांमध्येही माळू शकता. अशा प्रकारे साध्या पद्धतीने तुम्ही महालक्ष्मी मातेच्या पूजेची मांडणी करू शकता. जर काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर तुम्ही कमेंटद्वारेही विचारू शकता.